हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आम्ही लोकसभेमध्ये 40हून अधिक जागा जिंकणारच, देशामध्ये हवा फक्त मोदींचीच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। अमोल कोल्हेंच्या विरोधात उमेदवार देणार, शिरूर लोकसभेची जागा जिंकणार, मी चॅलेंज देतो तेव्हा जिंकूनच दाखवतो, अजित पवारांचं अमोल कोल्हेंना खुलं आव्हान। दादांचं आव्हान, हीच माझ्या कामाची पोचपावती, दादांनी आधीच कान उघडणी करायला हवी होती, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। अजितदादांनी संधी दिल्यास मी शिरूर लोकसभा निवडणूक लढणार, माजी आमदार विलास लांडे यांची प्रतिक्रिया। पक्षप्रमुख लोकसभा लढा असं म्हणाले तर लढवणार, ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी मोदींच्या विरोधात कुणाचा पर्याय, अजितदादांचा सवाल, तर येत्या काळात महायुतीच्या बाजूने वातावरण झुकवणार, लोकसभा निवडणुकीवरून वक्तव्य। लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये युती न झाल्यास ठाकरेंची शिवसेना आणि आम्ही 24 जागांवर लढू, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्या असं मी खरगेंना सांगितलं होतं, वंचितच्या इंडिया आघाडीतील सहभागावर शरद पवारांची प्रतिक्रिया। 28 तारखेनंतर महाविकास आघाडी आणि वंचितची बैठक घेऊ, जागा वाटपासंदर्भात बोलू, संजय राऊतांची माहिती। वंचितच्या राज्य कार्यकारिणीची उद्या बैठक, आगामी निवडणुकांवर प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये बैठकीत चर्चा होणार। ओबीसी नेत्यांनी सरसकट शब्दाचा बाऊ केला, मराठ्यांना ओबीसीमध्ये घ्या आणि आरक्षणाचा कोटा वाढवा, जरांगेंची मागणी, तर मराठा ओबीसींना समान सवलती मिळाव्यात, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया। मुंबईत आंदोलनाला येताना वाहनात कोणत्या वस्तू ठेवायच्या ते सांगू, मुंबईतलं 20 जानेवारीपासूनचं शेवटचं आंदोलन असेल, मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा। काही दिवसांनी भुजबळ भजी आणि जिलेबीची कागद खाणार, भुजबळांच्या 12 इंचाच्या छातीच्या टीकेवरून जरांगेंचा हल्लाबोल। जरांगेंच्या आजूबाजूचे मित्र पिस्तूलवाले, जालन्यामध्ये 200 बेकायदा पिस्तुलांची आयात, मंत्री छगन भुजबळ यांचा दावा। राम मंदिर भाजपची प्रॉपर्टी आहे का, मंदिरासाठी शिवसेनेकडून 1 कोटींची देणगी, राऊतांची टीका, तर 1 कोटी कुठून आणले स्पष्ट करा, नितेश राणेंचा पलटवार। मुलाच्या नावापुढे आईचंही नाव लावा असं म्हणता मग आईची जात का नको, बारामतीमध्ये अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनावर मनोज जरांगेंचा अजितदादांना सवाल। मुंबईच्या जुना भट्टीमधील गोळीबार प्रकरणी 4 आरोपींना अटक, 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, राग मनात धरून गोळीबार, एकाचा मृत्यू, 4 जखमी। राज्यामध्ये एप्रिल-मे महिन्यात पाणीचं संकट ओढवण्याची शक्यता, 3000 धरणांमध्ये पाणीसाठा 76%वर। राज्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या 168 वर, आज नवे 28 कोरोना रुग्ण, तर ठाण्यामध्ये 5, पुण्यामध्ये 3 आणि सिंधुदुर्गमध्ये 1 JN1च्या रुग्णांची नोंद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।